एखाद्या एफएमसीजी ब्रँडसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. जितक्या जास्त दुकानदारांकडे त्यांचं प्रोडक्ट उपलब्ध आहे, तितका जास्त त्यांचा सेल वाढेल. आणि ते किती जास्त दुकानदारांपर्यंत पोहोचू शकतात हे ठरवतं त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किती महत्त्वाचं असतं आणि ते किती जीव लावून बनवावं लागतं हे दिसतं पार्लेजीच्या या किस्स्यातून. उडान एक अशी कंपनी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर पासून माल उचलते आणि दुकानदारांपर्यंत पोहोचवते, आणि या प्रोसेस मधून कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स आणि होलसेलर्स स्किप होतात. जेव्हा उडानने पार्ले बिस्किटला ऑर्डर दिली त्यावेळी कंपनीने सांगितलं की तुम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटर कडून माल घ्या. उडानला ते पटलं नाही. उडानने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे कंप्लेंट केली की पार्लेने आम्हाला माल देण्यास नकार देऊन धंदा करण्यासाठी अडचण आणली आहे. यावर पार्लेने उत्तर दिले की आम्ही कित्येक वर्षाच्या मेहनतीने आमचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केले आहे. आम्ही जर डायरेक्ट उडानला माल दिला तर आमच्या कित्येक डिस्ट्रीब्युटरच्या बिझनेसवर परिणाम होईल आणि देशातील कित्येक रोजगार जातील. पार्लेच्या उत्तराने पार्लेने केसच नाही तर देशातील लोकांचे मने सुद्धा जिंकले. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी असं स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करण्यासाठी काम करताय का? कमेंट करून सांगा. आणि अशाच बिझनेस आणि मार्केटिंगच्या रिलेटेड व्हिडिओसाठी मराठी SEOला फॉलो करा. धन्यवाद.